केरवडेच्या हेवाळेकर दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी बाप्पाची पूजा करण्याचा मान दिला आणि जातपंच आणि सरकारी यंत्रणेला जोरदार चपराकही दिली। 2006 मध्ये हेवाळेकरांनी गावातल्या काही रूढी परंपरांना विरोध केला आणि त्यांचा हा संघर्ष त्यानंतर सुरू झाला। गावानं हेवाळेकरांना वाळीत टाकलं। गेल्या वर्षीच मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले, मात्र त्यानंतरही यंत्रणा ढिम्म होती। त्यामुळेच हेवाळेकर दाम्पत्य थेट मंत्रालयासमोर अवतरलं। गाव पंचायतीचे रूढी परंपरा योजनांचे गव्हर्नमेंटच्या योजनांचे जे पैसे मिळतात अनुदान, त्याच्या ते देवालयासाठी गावकीच्या लोकांना पैसे द्यावे लागतात आणि ते न दिल्यामुळे आमच्या घराची, व्यवसायाची आणि शेतीची तोडफोड केलेली आहे आणि आम्हाला 3 वर्ष गावात येऊ देत नाही। गेल्या वर्षी आम्ही गणपती घेऊन गेलो असता मारहाण केली, आता गणपती घेऊन वाटेतच अडवलं आणि आम्हाला गावात येऊ दिलं नाही। त्यामुळे आम्ही आता इथे मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो। पण हेवाळेकरांचं हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझा थेट सिंधुदुर्गातल्या त्यांच्या केरवडेत पोहोचला। तिथं हेवाळेकरांच्या घराची ही अवस्था होती। घरची अवस्था आपण पाहतोय की घर पूर्णतः मोडलेल्या अवस्थेमध्ये आहे। त्याच्या भिंती पडल्यात, दरवाजे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, त्याची छप्पर पूर्णतः तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे। मात्र घराच्या पहिल्याच भिंतीवरती आपल्याला एक नोटीस ही पाहायला मिळते, जी कुडाळच्या पोलिसांनी बजावली आहे आणि ते अजूनही हेवाळेकर यांचा शोध घेत आहेत। आपण ह्या सगळं करत आपण जेव्हा हेवाळेकर यांच्या घरामध्ये पोहोचतो तेव्हा हे पाहायला मिळतं की दरवाजा पूर्णतः उघडा आहे, पूर्णतः मोडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि घरातली आतली अवस्था जी आपण पाहतोय ही अतिशय दयनीय आहे। हेवाळेकर 2006 पासून गावापासून दूर आहेत, मात्र तरीही गावकी करणारे पुढारी त्यांच्यावर भलते सलते आरोप करण्यात दंग आहेत। त्यांनी लोकांना अश्लील पत्र पाठवले होते, त्याच्यामुळे ते लोक चिडले गावातले। परत त्यांनी एक विनयभंगाची केस आहे त्याच्यावर, वैशाली केसरकर म्हणून एक लेडीज आहे ना, त्यांची हे आहे केस आहे। परत एक दगड मारलेला ज्ञानेश्वर केसरकर यांच्या घरावर, ते सगळंच एका ठिकाणी झालं आणि सगळे गाववाले भडकले होते। सतीश शंकर केरवडेकर हा आणि पंढरीनाथ शशिकांत परब हे दोघे जण 25-30 माणसाला घेऊन आमच्या घरी आले। पहिल्या ट्रिपीला आले आणि आम्हाला दादागिरीची भाषा सांगायला लागली। म्हणले ते पैसे जर नाही दिले आम्हाला सबसिडीचे निम्मे पैसे, आम्हाला जर नाही मदत केली देवळासाठी तर तुझ्या नवऱ्याचे हातपाय तोडीन असं मला सांगितलं। मला धमकी दिली आणि त्याच्यानंतर 2007 मध्ये येऊन हे घर पण धमकी देऊन गेले। त्यावेळी दुसऱ्या दिवशी आम्ही अर्ज दिला पोलिसात, त्या अर्जाचं काहीच नाही केलं, म्हणून त्यांना दुसऱ्या पावटीला हे पावलं करायला। खरं तर भारतात न्यायनिवाडा करण्यासाठी कोर्ट कचेऱ्या आणि पोलीस ठाणी आहेत, पण तरीही ग्रामपंचायतीनं हेवाळेकरांचा निवाडा करण्याचा प्रयत्न केलाय। गावासमोर तो कधी आला का? नाही, गावासमोर आम्ही बोलवलं होतं, त्याला बरेच वेळा बोलवलं होतं, आला नाही तो। आम्ही रात्री 12 पर्यंत थांबलो होतो। त्याचा भाऊ होता स्वतः, भावाने सांगितलं आम्हाला त्याला घेऊन येतो मी। आम्ही थांबलो, ग्रामपंचायतीमध्ये थांबलो तर तो अद्याप आला नाही। भाऊने नंतर सांगितलं मला काय भेटलं नाही। लोकशाही देशात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे, पण मुठभर लोकांपुढे हेवाळेकर हतबल झाले। खोट्या नाट्या आरोपांमुळे पोलीस दप्तरी आरोपी आहेत। 10 वर्षांपासून घरापासून गावापासून दूर आहेत। आता माणूस म्हणून यापेक्षा मोठी उपेक्षा आणखी काय असू शकते? सचिन देसाई, एबीपी माझा, सिंधुदुर्ग।